हॅलो गाईज, तर तुम्ही पाहू शकता मी सगळे प्रोडक्ट व्यवस्थित लावत होते कारण आम्हाला लग्नाची ऑर्डरसाठी बेडला जायचं होतं. सो मी सगळे प्रोडक्ट व्यवस्थित लावून घेत होते आणि आज आम्ही हळदीसाठी आलेलो आणि तुम्ही बघू शकता नवरीचा हळदीचा लुक होता तो खूप गडबडीत केलेला. ते दोघं क्यूट कपल आणि नंतर आम्ही लग्नाच्या मेकअपला स्टार्ट केलेलं आणि आय मेकअप पासून स्टार्टिंग केली होती आणि आम्हाला अजिबात वेळ नव्हता. त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी लग्नाच्या दिवशी खूप लवकर आले, खूप घाईने आले त्यांच्या मेकअपसाठी कारण लग्नामध्ये एवढी घाई असते काही ऑनेस्टली वेळच देत नाही नवरीला आणि प्रॉपर नाही केलं तर मग आपल्या मनालाही सॅटिस्फाईंग होत नाही. तर तुम्ही बघू शकता नवरीचा खूप सिम्पल आणि लुक होता कारण त्यांची रिक्वायरमेंट होती की जास्त हेवी नको. नवरीची मम्मी आणि नवरी दोघी एकमेकींना खूप जीव लावत होता, रडत होत्या. बट खूप इमोशनल सीन होता गाईज. ऑनेस्टली मी तो कॅप्चर केलाय बट टाकला नाही व्हिडिओमध्ये. मग नवरी एक छोटंसं बाळ होतं, आय थिंक त्यांचेच कोणीतरी होते. तो खूप छान असं गप्पा मारत होता नवरी बरोबर. नवरीचा छान टाइमपास करत होता तो. दोघांनी काय काय गप्पा मारला आय डोंट नो, बट मी त्यांचा व्हिडिओ केलेला. तुम्ही बघू शकता नवरी थोडी निवांत बसलेली आणि नंतर त्यांची एंट्री झाली. एवढी छान एंट्री होती, खूपच सुंदर. आणि त्या टायमिंगला एक सॉन्ग होतं जे प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईन असं गाणं चालू होतं, पण मी ते घेतलेलं नाहीये कारण सगळे इमोशनल होतात. नवरी नवरदेव दोघेही मंडपमध्ये येत आहे आणि खूप छान दिसत आहे कारण दोघांची ड्रेसिंग पण खूप छान होती, सेम होती. तर तुम्ही पाहू शकता नवरी स्टेजवर जाण्यापूर्वी त्यांचे खूप सारे वेलकम आणि इंटरॅक्ट केलेले होत्या, खूप छान छान होते. तुम्ही बघू शकता.